राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस होता। निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे नेते, सर्वपक्षीय आणि अपक्ष उमेदवार आणि त्यांचे समर्थक आपापल्या परीने मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचवतायत। याचबरोबर अनेक नेते आणि उमेदवारांचे समर्थक त्यांच्या विजयासाठी खडतर व्रत करत देवादिकांना साकडं घालतायत। रेंदाळ ग्रामपंचायतीचे सदस्य महेश कोरवी आणि हुपरी इथले सदानंद कांबळे यांनीही आज ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं। त्यांनी आज अनवाणी पायानं चालत जात दख्खनचा राजाचं दर्शन घेत कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील आणि हातकणंगलेचे आमदार राजूबाबा आवळे यांच्या विजयासाठी देवाला साकडं घातलं। हुपरीची ग्रामदेवता श्री अंबाबाई, पट्टण कोडोलीतील श्री विठ्ठल बिरदेव, करवीर निवासिनी श्री अंबाबाई यांचं दर्शन घेत हे दोघे ज्योतिबा डोंगरावर पोहोचले। दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाला अभिषेक घालून त्यांनी आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार राजूबाबा आवळे यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी व्हावेत आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता यावी यासाठी ज्योतिबा देवाला साकडं घातलं। या ठिकाणी पट्टणकोडलीच्या आपल्या बिरोबाच्या कृपेने, तसेच हुपरीची अंबाबाई आणि तसेच कोल्हापूरची महालक्ष्मी आणि या ठिकाणी दख्खनचा राजा ज्योतिबा या सर्वांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी रेंदाळ, हुपरी, पट्टणकोडोली तशाच पद्धतीने कोल्हापूर ते महालक्ष्मी आणि ज्योतिबा या ठिकाणी आम्ही पायी दिंडी काढलेली आहे। महाविकास आघाडीचं या ठिकाणी सरकार मताधिक्यानं निवडून यावं, या ठिकाणी माजी पालकमंत्री आमचे बंटी पाटील साहेब आणि उद्धव साहेब असतील आणि शरदचंद्र पवार साहेब असतील, या सर्वांनाच या ठिकाणी भरपूर या ठिकाणी सगळ्याच देवांच्या या ठिकाणी आशीर्वाद मिळावा यासाठी आमच्या हातकणंगलेचे कार्यसम्राट आमदार या ठिकाणी राजूबाबा आवळे, त्याच पद्धतीनं दक्षिणचे आमचे लाडके लोकप्रिय आमदार या ठिकाणी ऋतुराज दादा भरघोस मतांनी निवडून, त्याच पद्धतीने महाविकास आघाडी सर्वच या ठिकाणी सर्वच उमेदवार राज्यामध्ये जेवढे आहेत ते सर्वच निवडून यावेत यासाठी आम्ही पायी या ठिकाणी दिंडी घेतलेली आहे। ती दिंडी सोहळा आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान, कृष्णात मसूरकर, बालेचांद हेरवाडे आदींनी महेश कोरवी आणि सदानंद कांबळे यांना या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या।